तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अतिवृष्टीच्या अहवालावरून घुमजाव केलेला आहे। अतिवृष्टीचा अहवाल महाराष्ट्र सरकारने 27 नोव्हेंबरला पाठवल्याची माहिती त्यांनी दिली आहे। अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी सरकारने केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही अशी माहिती लेखी उत्तरात चव्हाणांनी काल लोकसभेत दिली होती आणि त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवल्याचं स्पष्ट केलं, मात्र केंद्रीय कृषी मंत्री राज्य सरकारला वाचवत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे। आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे। केंद्र सरकारने टीम देखील पाठवली, 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली। त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे। मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल, आधी कृषीची टीम येऊन जाईल। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालंय त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही, ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे। ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल। कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला कि महाराष्ट्र की सरकार ने अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी थी बाढ़ की, उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है। इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूँ, आपको भेजा है महाराष्ट्र सरकार ने। आपको जब जानकारी रहेगी तो आपने, लेकिन अब आ गया है कल का सवाल जो माननीय कृषि मंत्री जी ने दे दी। नहीं, ये इनका बड़प्पन है, वो सरकार को बचा रहे हैं। क्योंकि आज ही मैंने कृषि मंत्री से बात की महाराष्ट्र में, उन्होंने कहा हमने कुछ रिपोर्ट नहीं भेजी अभी तक। पूरी हमारा एक सर्वे हो रहा है, उसके बाद कमेटी बनेगी, कमेटी के बाद रिपोर्ट आएगा। छोड़ देंगे अभी वो बात। माननीय कृषि मंत्री जी ने ऑन रिकॉर्ड कहा है। तर आपण बघतोय केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद असल्याचं कळत आहे। प्रस्तावच पाठवला नसल्याचं त्यांनी काल म्हटलेलं आहे। तर शिवराज चौहान यांनी काल संसदेत काय माहिती दिली होती ती देखील पाहूया। महाराष्ट्र शासनाने राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना 4176 कोटींची मदत केली आहे। यात केंद्राचा वाटा हा 3132 कोटी रुपये असून हा निधी 1566.40 कोटींचा 2 टप्प्यात राज्याला देण्यात आलेला आहे। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी संबंधित राज्य सरकारांची आहे, ज्यामध्ये नुकसानीचं मूल्यांकन आणि तळागाळातील पातळीवर मदत उपाययोजना करणं समाविष्ट आहे। केंद्र सरकार राज्य सरकारांच्या प्रयत्नांना आवश्यक ते आर्थिक सहाय्य करतं। गृह मंत्रालयाने 16 ऑक्टोबर 2025ला राज्यात झालेल्या नुकसानीचं प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पथक स्थापन केलं। 3 नोव्हेंबर 2025 ते 5 नोव्हेंबर 2025 या कालावधीत IMCTनं बाधित भागांना भेटी दिल्या। गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सरकारकडून त्यांना कोणतंही औपचारिक निवेदन मिळालेलं नाही।